नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. म्हाडा लॉटरीमध्ये जे इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल आहे, ते खूप साऱ्या लोकांची जे अपलोड करताना त्यांना रिजेक्ट येतात. रिजेक्ट येतात ते कोणत्या रिझनमुळे रिजेक्ट येतात त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. मुंबई म्हाडा लॉटरी असो, कोकण म्हाडा लॉटरी असो, पुणे म्हाडा लॉटरी असो या छत्रपती संभाजीनगर म्हाडा लॉटरी असो. म्हाडा लॉटरीचा कोणते फॉर्म भरताना पोर्टलवरती तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल, त्यानंतर लग्न झालेलं असेल तर मिसेसचं आधार कार्ड, पॅन कार्ड लग्नानंतरचं हे तुम्हाला व्हेरिफाय होत असतं डिजी लॉकर थ्रू आणि मोबाईल नंबर लिंक असावा आधारला. ह्या सर्व डॉक्युमेंटची तुम्हाला गरज असते आणि ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यांच्या नावाचं बँकेचं अकाउंट. जर तुम्हाला लॉटरीमध्ये जर घर नाही लागलं तर तुम्हाला फॉर्म भरताना ईएमडी अमाउंट रिफंडसाठी ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरतात त्याच व्यक्तीच्या बँकेची डिटेल्स तुम्हाला तिथे फिलअप करावी लागते. म्हणजे तुम्हाला फॉर्म समजा म्हाडा लॉटरीमध्ये जर घर नाही लागलं तर ती ईएमडी अमाउंट तुम्ही पेमेंट करतात 10,000, 20,000, 50,000, 1,00,000, 2,00,000. प्रत्येक लोकेशनला ही ईएमडी अमाउंट वेगवेगळी असते. मुंबई म्हाडामध्ये 1,00,000 रुपये ईएमडी अमाउंट आहेत, काही लोकेशनला 2,00,000 रुपये ईएमडी अमाउंट आहे. काही लोकेशनला 50,000 रुपये, काहींना 10,000, 20,000 जसे की पुणे म्हाडा लॉटरी निघते त्याच्यामध्ये. याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल आपण पोर्टलला जाणार आहोत म्हाडाच्या पोर्टलवरती. परत इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयटीआर जेव्हा आपण फिलअप करत असतो इन्कम टॅक्स इंडिया त्या पोर्टलवरती सुद्धा जाणार आहात. त्यांनी सुद्धा तिथे चेंजेस करावे लागतात. ते चेंजेस केल्यानंतर तुमचं जे इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल आहे ती पूर्णपणे तिथे अपलोड होत असते आणि त्यानंतर तुमचं ई साइन सुद्धा व्हेरिफिकेशन होत असते. म्हणजे सर्व तुमचा फॉर्म हा व्यवस्थित भरला जात असतो. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. तर चला आपण त्या पोर्टलला जाऊ आणि जी माहिती आहे ती व्यवस्थित बघू. बघा आता आपण म्हाडाच्या पोर्टलवरती जाणार आहोत, जेथे आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड हे डिजी लॉकर टू व्हेरिफाय करावं लागते. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न आणि जे डोमेसाईल सर्टिफिकेट असते ते सुद्धा आपल्याला व्हेरिफाय करावं लागत असतात. डोमेसाईल सर्टिफिकेट हे आपल्याला बारकोडवालं असावं, की ज्याच्यावरती बारकोड आलेला असतो. 2018च्या नंतर आपल्याला डोमेसाईल लागणार आहे. इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल अपलोड करताना आपल्याला पूर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत. आपण पोर्टलला लॉग इन केल्यानंतर जे सेल्फ आयटीआरच्या ऑप्शनला हे सेटिंगचं ऑप्शन आहे तिथे आपल्याला क्लिक करावं लागते. त्यानंतर क्लिक केल्यानंतर एडिटच्या ऑप्शनला क्लिक करावं लागतो. त्यानंतर इथे प्रोसीडच्या ऑप्शनला क्लिक करावे लागते. प्रोसीडच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड हे तुम्हाला व्हेरिफाय करावं लागतात नेक्स्टची स्टेपला पूर्ण क्लिक केल्यानंतर. त्यानंतर आपल्याला एक आणखी ऑप्शन ओपन होते. बघा याच्यामध्ये टोटल इन्कम हे जे टोटल इन्कम आहे येथे त्यांनी तुम्हाला हे टोटल इन्कम इथे एंटर करायचं आहे. बघून घ्या. सेल्फ आयटीआर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल इयर ज्या फायनान्शियल इयरमध्ये ज्या वर्षी लॉटरी निघालेली आहे त्या लॉटरीच्या पीडीएफमध्ये फायनान्शियल इयर आपल्याला सांगण्यात येते. तुम्हाला तेच फायनान्शियल इयर तुम्हाला तिथे सिलेक्ट करावं लागेल आणि जे तुमचं इन्कम आहे ते इन्कम तुम्हाला इथे एंटर करावं लागेल. सेल्फ इन्कम असेल तर सेल्फ इन्कम, स्पाउस म्हणजे मिसेसचं इन्कम असेल तर मिसेसचं इन्कम म्हणजे लग्नानंतरचं जर पत्नीचं इन्कम असेल तर. जर घर हाऊसवाईफ असेल तर तिथे इन्कम नाही टाकलं तरी चालते. बोथ म्हणजे दोघांचं सेल्फ म्हणजे स्वतःचं, स्पाउस असेल तर स्पाउसचं, जर नसेल तर नॉन इन्कम प्रूफ इज मॅन्डेटरी. हे कोणत्याही प्रकारची तिथे आवश्यकता नाही. येथे तुम्हाला हे सिलेक्ट केल्यानंतर जे फायनान्शियल इयर, सेल्फ इन्कम त्यानंतर प्रोसीडच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीडच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे आयटीआर असेल तर आयटीआरला सिलेक्ट करा, फॅमिली इन्कम असेल तर फॅमिली इन्कमला सिलेक्ट करा. 2 ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. रिजेक्ट रिझन फायनान्शियल इयर ऑफ आयटीआर डज नॉट मॅच हे ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन आल्यानंतर क्लिक करा. इन्कम टॅक्स रिटर्नच्या जी फाईल म्हणजे जी गव्हर्नमेंटची साईड आहे तिथे जा. तुम्ही तिथे लॉग इन करा. हे बघा इथे देण्यात आलेलं आहे इन्कम टॅक्स पोर्टल. त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे तुमचं पेज ओपन होणार आहे. या पेजला ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर जे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला जे ऑप्शन सांगणार आहे त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये पूर्ण फाईल युअर रिटर्न टू द इयर एंड 31 मार्च 2026 हे सांगितलेलं आहे. असेसमेंट एंड 2026-27 सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर माय प्रोफाईलच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. माय प्रोफाईलच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार ओटीपी लॉग इनला क्लिक करा. आधार ओटीपी लॉग इनला क्लिक केल्यानंतर हे बघा इथे नो ऑप्शन आलेले आहेत. नो ऑप्शन आलेलं आहे त्यामुळे तुमचं व्हेरीफाय होत नाहीये. त्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की हे करण्यासाठी ई फिलिंग हायर सिक्युरिटी या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन येणार आहे त्याच्यामध्ये युजिंग ओटीपी ऑन मोबाईल नंबर रजिस्टर विथ आधार. या ऑप्शनला तुम्ही क्लिक केला त्यानंतर हे जे ब्लिंक ऑप्शन असते हे तुम्ही काढून टाका.
म्हणजे तिथे क्लिक केलेलं असेल ते काढून टाका ते ऑप्शन आणि कन्फर्म करा युजिंग आधार OTP. त्यानंतर या साईडला तुम्ही कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला समोरच्या पेजला जायचं आहे. बघा इथं आलेलं हायर सिक्युरिटी ऑप्शन अपडेट सक्सेसफुली. हे तुमचं अपडेट सक्सेसफुली झालेलं आहे आणि त्यानंतर जे ऑप्शन आहेत हे तुमचं हे जे ITRs आहेत हे निघून जाणार आहेत. म्हणजे ते व्हेरिफाय होणार आहेत, प्रोग्रेसमध्ये येणार आहे. त्यानंतर ते चेक केल्या जाणार आहे. तर असं हे एकदम साध्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये जे तुम्हाला जे तुमचं लॉग इन होत नाही त्या पोर्टलवरती रिजेक्ट दाखवत आहेत हे ऑप्शन आता आपण बघितलेलं आहे. सांगायचं एकच तात्पर्य आहे की जे इन्कम टॅक्स रिटर्नच्या जे गव्हर्नमेंटची साईड आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला ही सेटिंग करावी लागेल. तरच तुमचं हे आधार जे इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल आहे ती व्हेरिफाय होणार आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत घेतो. धन्यवाद.